नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत एकदम करायला सोपा असा पिझ्झा सॉस। तर आपण पिझ्झा सॉस बनवतोय। त्याचं साहित्य बघूया। हे टोमॅटो आहे अर्धा किलो। मी इथं एकदम रेड एकदम लाल लाल कलरचे असे टोमॅटो घ्यायचे। त्याच्यानंतर लसूण आहे एक मोठा गड्डा। हा लसूण आपण बारीक करून घेणार आहोत। हे चिली फ्लेक्स आहे एक चमचा साखर आहे। हे काळे मिरे आहेत एक चमचा बारीक केलेली आणि मीठ आपल्या आवडीनुसार आणि कांदा आहे बारीक चिरून घेतलाय। तर सुरुवातीला आपण टोमॅटो उकडून घेणार आहोत पाण्यात। आपण टोमॅटोला असा काप देणार आहोत। असे काप द्यायचे आणि पाण्यात उकळायला टाकणार आहोत। ते लवकर शिजतील पण आणि आपल्याला बिया काढायला सोपं जातं। आता आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे। एक 4 ते 5 मिनिटं उकळून घ्यायचं वरची साल निघेपर्यंत। आणि आता लसूण आपण बारीक करून घ्यायचा। असा बारीक करून घ्यायचा। किंवा तुम्ही मोठ्या मोठ्या खिसणीवर पण खिसून घेऊ शकता। मी आता गॅस बंद केलेला आहे। या टोमॅटोची स्किन अशी निघते किंवा टोमॅटोची सालं निघतायत। तर आपण गॅस बंद करायचा आणि थंड झालं की सालं त्याची काढून घ्यायची आणि बिया पण काढायच्या। किंवा आपल्याला घाई असेल तर बर्फामध्ये हे टोमॅटो टाकले तरी पटकन थंड होतात आणि सालं पण लवकर निघतात। त्याच्यामुळे आपण हे काढून घेऊया। हे अशी सालं काढून घ्यायची। अशी सालं काढायची आणि आपण कट दिलेला आहे तिथून टोमॅटो कट करून घ्यायचं। ह्या बिया अशा साईडला होतात लगेच बिया काढून घ्यायच्या। ह्या बिया खायला चांगल्या नसतात त्याच्यामुळे आपण बिया काढून घ्यायच्या। आपण टोमॅटोच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता ह्याच्यातले निम्मे टोमॅटो मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। त्याची पेस्ट करायची। मी निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त घेते आणि हे बारीक आपण चिरून घ्यायचे आणि ह्याची पेस्ट करूया। अशीच पेस्ट करायची पाणी न घालता। आपला पॅन गरम झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता आपण कांदा टाकून घेऊया। कांदा छानसा परतून घ्यायचा। फक्त कलर थोडा चेंज होईपर्यंत इथपर्यंतच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झालेला आहे बऱ्यापैकी। आपण लसूण चॉप केलेला घालूया। एक 2 मिनिटं परतायचं। मी तर साधं तेल घातलेलं आहे ऑलिव्ह ऑइल पण घालू शकतो। आता त्यामध्ये हे बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। एक 2 मिनिटं ह्याला सुद्धा परतायचं आहे आपल्याला। लसूण यामध्ये भरपूर घालायचा। लसूणचीच ॲक्च्युली टेस्ट येते त्याला सॉसला।
आपण यामध्ये मिक्सरला लावलेला बारीक केलेला टोमॅटो घालूया, पेस्ट केलेली. आता आपल्याला गॅस थोडासा मोठा करून घेऊया, म्हणजे छानसं भाजलं जाईल. इथं आपलं 3 ते 4 मिनिट झालेलं आहे आणि पूर्ण मी हे बारीक करून घेतलेलं आहे. असं आपण आता एक एक करून ह्या वस्तू टाकूया. चिली फ्लेक्स, मीठ आपल्या आवडीनुसार, ब्लॅक पेपर, काळे मिरी, आपल्याला कलर साठी थोडंसं मी काश्मीरी लाल तिखट टाकते. आणि आता लास्टला आपण साखर टाकूया. साखर, आणि 2 ते 3 मिनिट आपण जे आता टाकलेले मसाले वगैरे हे छानसं त्याच्यात मुरलं पाहिजे. इथं आपली झालेली आहे पिझ्झा सॉस. बघू शकता कलर आणि याची थिकनेस आपण एवढा ठेवतोय तर झालेलं आहे. इथं आपण गॅस बंद करूया. थंड झाल्यावर अजून थोडं ते घट्ट होतं. थंड झालं की आपण बर्नीत भरून ठेवू. थंड झालेलं आहे, आपण बाउलमध्ये काढून घेऊ, बर्नीमध्ये काढून घेऊया. बघू शकताय थंड झाल्यावर घट्ट झालेले आहे आपला सॉस. इथं झाला आपला हा सॉस. कलर वगैरे खूप छान आलेला आहे, घरच्या घरी पटकन होणारा. इथं झाला आपला पिझ्झा सॉस. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.